आपल्याकडे युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो माहिती भारतात? युथ डे, युवा दिन, तुमचा दिवस नाही माहिती? 12 जानेवारी दोन महान व्यक्तींची जयंती माहिती? कोण कोण? स्वामी विवेकानंद, अजून राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती 12 जानेवारीला असते. स्वामी विवेकानंद हे फार कमी आयुष्य जगले, म्हणजे 40व्या वर्षी त्यांचं देहावसान झालंय. परंतु त्यांनी जे काही अनुभव विचार मागे ठेवले आहे, सरळ बसले, त्यांनी जे काही अनुभव विचार मागे ठेवले ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील. त्यातील काही विचार मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. स्वामी विवेकानंदचं एक स्लोगन आहे, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं ध्येय हासिल करा. स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचं सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही नाही, कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे. मग त्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचंय. अंग झोपून काम करायचंय. कुठलंही काम असो ते मन लावून करायचंय, अंग झोपून करायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, काम केल्याने माणूस अशक्त होत नाही किंवा काम केल्याने माणूस मरत नाही, तर काम केल्याने माणूस सशक्त होतो. मी सुरुवातीला सांगितलं, ज्या गोष्टीचा जेवढा तुम्ही वापर कराल तेवढा त्या विकसित होता. मग ते योग्यता असो की बुद्धी असो, तर तसा तुम्ही जेवढं काम कराल, शारीरिक श्रम कराल, तेवढे तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम राहाल. आजकाल काय झालं की प्रत्येक घरामध्ये एकुलता एक लाडका असतो, ते लाडकी असते, खूप प्रेमाने वाढले, लाडत वाढलेले असतात. त्यांना काम करायची सवय नसते, काम करायची लाज वाटते. त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, तुम्हाला नसेल काम करायचं नका करू. परंतु कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल, सक्षम ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल, तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. लवकर उठा, जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, मैदानी खेळ करा, व्यायाम करा आणि त्यातून आपल्या शारीरिक क्षमता विकसित करा. एवढा व्यायाम करा की दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निथळला पाहिजे आणि रोज निथळला पाहिजे आणि प्रत्येकाचा निघाला पाहिजे. आलं लक्षात? त्यातून तुमची शारीरिक क्षमता विकसित. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते? थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी या विकारांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा. स्वतःला चांगल्या विचारांमध्ये व्यस्त ठेवा, चांगल्या विचारांना आचरणात आणा. कारण कृतीविना विचार हे वांदोटे असतात. फक्त विचार करत बसायचा नाही, तर त्या विचारांना कृतीत आणायचं आणि चांगले विचार आत्मसात करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, पण त्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ, इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानाचा प्रत्येक क्षण तुम्ही कसं जगतात, कसा विचार करतात, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणे एवढंच आहे की नेहमी चांगले विचार, सद्विचार आत्मसात करा, त्या विचारांना खतपाणी घाला आणि त्या विचारांना आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण या बालपणापासून शिक्षण घेत आहात. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे, एकाच कामाविषयी विचार चालू असला पाहिजे. त्यावेळेस इतर कामांविषयी विचार येता कामा नये. नाही तर मग सर किती वेळ बोर करताना आम्हाला भूक लागली असं जर विचार तुमच्या मनात असतील तर सॉरी. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एका वेळेस आपल्या मनामध्ये एकाच कामाविषयी विचार चालू असले पाहिजे. त्याला एकाग्रचित्तता म्हणतात. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचता किंवा ज्यावेळेस शिक्षक समजून सांगतात ते एकाग्रचित्ताने समजून घ्या. त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे की सर काय सांगतात ते समजलं पाहिजे.
जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल, त्या पुस्तकाचं जे वाक्य वाचतं त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, त्या वाक्याचा अर्थ व्हिज्युअलाइज झाला पाहिजे, त्याचं चित्रमानामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करता निश्चितच तुम्ही ज्ञानी व्हाल. कारण विवेकानंदांनी सांगितलं ज्ञानी माणसं सर्वात महत्त्वाचं सद्गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही, एकाग्र चित्ततेची एवढीच व्याख्या आहे की आपल्या मनामध्ये एका वेळेस एकाच कामाविषयी विचार चालू असले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करा तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. आणि या ठिकाणी जे व्यवसाय शिक्षण तुम्ही घेत आहात ते कौशल्य आत्मसात करा. ज्यावेळेस तुम्ही मशीनवर काम करताय त्यावेळेस पूर्ण सावधानतेने अटेन्शन, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ती असली पाहिजे. कारण ऍक्सिडेंट होऊ शकतात. काम करत असताना एकाग्र चित्ताने त्यावेळेस सुद्धा तुमच्या मनामध्ये वेगळे विचार चालू असतील तर मशीनवरती एखादा हात म्हणजे बोटं जातं, काय होतं, काय होऊ शकतं. तर एकाग्र चित्ताने कुठलंही काम करत असताना एकाग्र चित्तता ही फार महत्वाची आहे. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांच्या युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी ही युवा शक्ती काम होईल. धन्यवाद.